अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मी शरद पवार गटात प्रवेश केला नव्हता हे आधीच स्पष्ट केलं आहे। परंतु विलास लांडेंचेच समर्थक जे भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी शरद पवार गटात आले होते ते अजित गव्हाणे आता त्यांच्या समर्थकांसह पुन्हा एकदा अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। आज त्यांचा पिंपरी चिंचवडमध्येच अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे। आता आपल्यासोबत शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत। काय नेमकं झालं ते पलीकडच्या गटात गेले परत? अजित भाऊ गव्हाणे हे विधानसभेला जसं आमच्याकडे प्रवेश केला होता ते मनाने किंवा फिजिकली आमच्याकडे नव्हते, ते फक्त डॉक्युमेंट्सली आमच्याकडे आले होते, AB फॉर्म घेण्यासाठी आले होते। त्यांना फक्त निवडणूक लढायचा हा त्यांचा हेतू होता, म्हणून ते पक्षात आले होते। त्यांची निष्ठा वगैरे काही नव्हती, ते कुठल्याच कार्यक्रमाला किंवा कुठल्या आमच्या पक्षाच्या कार्यालयात कधीच आले नव्हते। आणि त्यांनी आत्ता झालेला वर्धापन दिन असेल किंवा दादांशी त्यांचा संबंध असतील म्हणून त्यांची कालच मी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे। काल तुम्ही केली, मग इतके दिवस कशाची वाट आपण पाहत होतो? कारण तुम्हाला जाणवत होतं की ते कुठल्याच कार्यक्रमाला येत नाहीत, याबद्दलची काही तक्रार पण आपण वरती केली होती का? त्यांच्या प्रवेशाची तारीख आल्यानंतर आपण हकालपट्टी केली? नाही, प्रवेशाची तारीख असं म्हणता यायचं नाही। आम्हाला विश्वास होता अजित भाऊ गव्हाणे ज्यांना साहेबांनी एवढं दिलं, ज्या पक्षात त्यांनी एवढं वर्ष काम केलं, त्यांनी त्यांची दखल घेतली नाही। पण माननीय पवार साहेब यांनी त्यांना तिकीट दिलं, 1,49,000 लोकांनी त्यांना मतदान केलं। ती भोसरी विधानसभेमध्ये माननीय अमोलजी कोल्हे हे खासदारकीच्या इलेक्शनला उभे असतानाही 1,19,000 मतदान आम्हाला झालं। म्हणजे आमच्या पक्षाचं मतदान तिथे 1,20,000 मतदान कन्फर्म आहे। फक्त 19,000 मतदान हे अजित भाऊ गव्हाणे यांनी एक्सेस मतदान घेतलेलं आहे, म्हणून पक्षाची ताकद तिथं होती, ते अजित भाऊ गव्हाणेंचं मतदान नव्हतं। हा आमचा त्याच्यावर ठाम आहे। एवढ्या दिवसात अजित भाऊ यांच्यावर ॲक्शन न घेण्याचं कारण आम्हाला जसं निदर्शनास येत होतं, पण आमच्या हातामध्ये पुरावे नव्हते। पण काल जेव्हा त्यांनी आमच्यातील काही लोकांना, निष्ठावंत लोकांना फोन लावून अजित पवार गटात या असं सांगत होते आणि त्यांच्याच लोकांनी, आता हे पंकज भालेकरांचा हे असेल स्क्रीनशॉट आहे, त्यांनी अजितदादांचं स्वागत केलेलं आहे। त्याच पद्धतीने संजू शेट्टी यांनी तिथं अजितदादांचं स्वागत केलेलं आहे। अशा ते ज्या पद्धतीने विधानसभेसाठी तुमच्याकडे आले होते, आता आगामी महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या अनुषंगानं हे सगळं घडतंय? नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच हे घडामोडी चाललेल्या आहेत असं त्यांना वाटते। माननीय अजितदादा पवार यांच्या पक्षाला भोसरी विधानसभेमध्ये उमेदवार भेटत नव्हते, म्हणून त्यांनी अजित गव्हाणे यांना पुन्हा त्या पक्षात बोलवलेले आहे। म्हणून अजित गव्हाणे हे पुन्हा स्वयंगृह परत गेलेले आहे आणि हे लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही असा आमचा ठाम आरोप आहे। आमचं लोकमतावर माननीय पवार साहेब यांच्यावर निष्ठा आहे, लोकांच्या मतावर आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही साहेबांसोबत कायम थांबलेलो आहोत। तर अजित पवार गटातून विधानसभेपूर्वी अजित गव्हाणेंनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली आणि आता आगामी महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि तीच तुतारी हातात न सोडत आता अजित गव्हाणे आपल्या हाती घड्याळ बांधू इच्छित आहेत। मात्र ते स्वतः गेलेले नाही आहेत, तर आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे असा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय। कॅमेरामन अमोल गवाळसह नाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।